दहीहंडी उत्सवामध्ये आता बाळगोपाळ उंचच उंच थर लावण्यासाठी सज्ज आहेत। मी सध्या जोगेश्वरी पूर्व परिसरामध्ये आहे। जोगेश्वरी पूर्व परिसरातील जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि प्रो गोविंदाचे विजेते संदीप ढवळे जी माझ्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, गेले 2 महिन्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करत करत अखेर हा दिवस आलेले आहेत, कशा प्रकारे थर लावणार आहात? गेली 2 महिने आम्ही जोरात सराव चालू केलेला आहे। फिटनेसच्या बाबतीत मुलांना ग्राउंडवर खूप फिटनेस घेऊन त्यांची तयारी जोरदार केलेली आहे। लास्ट इयरपेक्षा यावर्षी थोडा इम्प्रूव्हमेंट मुलांमध्ये दिसतंय। गेली कित्येक वर्ष आम्ही जे स्वप्न बघत होतो, आमच्या स्वप्नांकडे आम्ही धावत होतो, त्या स्वप्नाचं उत्तर ह्यावेळी नक्कीच मिळेल या 27 तारखेला। गल्ली बोलातून सुरू झालेला हा दहीकाळा उत्सव आज मॅटपर्यंत जाऊन पोहोचलाय। प्रो गोविंदाचे विजेते देखील तुम्ही आहात, कसा होता हा प्रवास? नक्कीच गेली 2 वर्ष आम्ही प्रो मारत आहोत, प्रो सीझन 1 आणि प्रो सीझन 2। मातीत खेळत असतानाचा अनुभव वेगळा आणि मॅट्रो केल्याचा अनुभव म्हणजे डोममध्ये एक वेगळा फिलिंग येतं आणि आनंद देखील होतो आहे की कुठेतरी आपला हा गोविंदा वेगळ्या एका दिशेकडे सरकत आहे। जेणेकरून जसे स्पेनच्या देशाचे खेळाडू ज्या डोममध्ये प्रॅक्टिस करतात, सराव करतात, तसंच हा गोविंदा आज त्या डोममध्ये गेलेला आहे। बघताना खूप आनंद होत आहे। भविष्यात जर असंच जर प्रोचं नियोजन करण्यात आलं तर जसं सरकारने सांगितलं आहे किंवा प्रोचे सर्व आहेत, पुरेश सरनाईक साहेब त्यांनी देखील सांगितलं आहे की फ्रँचायझीजनी मंडळांना विकत घेतलं आहे। त्याच्यानंतर त्या मंडळात जी कोण गरजू हे खेळाडू असतील त्यांना जॉबसाठी, त्यांना कामासाठी देखील त्या कंपन्या ठेवणार आहेत। तर हे भविष्यात जर पुढे चाललं तर अजून ह्या खेळाकडे आणि तरुण जास्त आकर्षिला जाईल आणि नक्कीच ते लोक आपला जो हिंदू संस्कृतीचा हा सण आहे जन्माष्टमी हा मोठमोठ्या धुमधडाक्यात इकडे साजरा करतील। सर्वांनाच उत्सुकता आहे की यंदा कोण उंचच उंच थर लावणार, तर यंदा 10 थर लावणार का? सराव कसा नाही की गेली 5-6 वर्ष म्हणजे आम्ही हुलकावणी मिळते आम्हाला 10 थराची। आम्ही प्रयत्न तर नक्की करतोय, पण प्रयत्नांती परमेश्वर, पण परमेश्वरावर पण अवलंबून थोडंसं राहावं लागणार। कारण मेहनत जरी असली सगळ्या खेळाडूंची तरी देवाचे आशीर्वाद देखील, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद देखील पाठीशी असावे लागतात आणि कुठेतरी ती छोटीशी कमतरता आम्हाला मिळते। पण नक्कीच यावर्षी आम्ही 10 थराचा प्रयत्न पूर्णपणे सक्सेस करण्याचा प्रयत्न करणार। कुठे लावणार? जिथे भगवान आशीर्वाद देतील तिथे नक्कीच लावणार। आपण पाहिलं तर प्रत्येक गोविंदा पथकाची स्पर्धा असते। जय जवान गोविंदा पथकाची आता तरी सध्या तरी कुठेही स्पर्धा कोणाशी पाहायला मिळत नाही। कोणाचं आव्हान समजता आणि कोणाबरोबर तुमची स्पर्धा समजता? जेव्हापासून गोविंदा स्थापन केला तर त्यापासून आत्तापर्यंत ही स्पर्धा फक्त आणि माझ्या गोविंदाच्या खेळाडूंशीच राहिलेली आहे। मी अजून कुठल्याच मुलाची स्पर्धा केलेली नाही आणि करणार पण नाही आहे। भविष्यात माझा प्रत्येक दिवस मी ग्राउंडवर मुलांशी ते सांगत असतो की सगळेजण मेहनत करत असतात की पहिला नंबर कमवण्यासाठी आणि पहिला नंबर आलेल्याने कसा नंबर 1 ठेवायचं असं ही आपली जबाबदारी असते। त्यामुळे स्पर्धा माझी मुळात कोणाची नाही। मी लास्ट इयरच्या एका बाईटमध्ये पण असंच म्हणालेलो की जर आता आपल्याला स्पर्धा करायची असेल तर निश्चित नवीन देशाशी आपल्या इंडियाच्या माध्यमातून करायची आहे। कारण आज तुमची त्या रँकपर्यंत तुम्ही बसलेला आहात। आपण 9 थर जवळजवळ 2008 सालापासून आतापर्यंत 9 थर आपण कमीत कमी 80 ते 90च्या वर लावलेले आहे। त्यामुळे हा अनुभव कुठेतरी आपल्याला चांगला मिळतोय आणि त्याच जोरावर आपण भविष्यात स्पेनबरोबर 10 थराचं कॉम्पिटिशन नक्कीच करू भारत देशाच्या माध्यमातून। तुमच्याप्रमाणेच महाराष्ट्रात, मुंबईत, ठाण्यात अनेक ठिकाणी गोविंदा हे थर लावणार आहेत। यामध्ये आता विमा देखील राज्य सरकारकडून तसा देण्यात आला आहे। मात्र थर लावत असताना आता काही तासात तुम्ही थर लावणार आहात, तर थर लावत असताना काय काळजी घ्यायला हवी? गोविंदा पथकांना, बाळगोपालांना काय आव्हान कराल? सर्वप्रथम तर आपल्या प्रत्येक मंडळातल्या खेळाडूंची इन्शुरन्सच्या माध्यमातून विमा काढला गेला पाहिजे। माझ्या मते दहीहंडी समन्वय समिती असेल किंवा सरकार असेल यांनी प्रत्येक मंडळांना आव्हान देखील केलेलं आहे की प्रत्येक मंडळाने खेळाडूंचे इन्शुरन्स काढून घ्यायला हवं। त्याप्रकारे ही सर्व तयारी झालेली आहेत आणि ज्या मंडळाचे जे थर लागत असतील, जेवढी संख्या असेल त्याच संख्येनुसार आपले थर रचावेत। कुठेही स्पर्धा करू नये कुठल्याच मंडळाने आणि बस मी एवढंच सांगेन। शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय, विश्वविक्रमाची नोंद पुन्हा एकदा करणार आहात का? 10 थर लावण्यासाठी कशी तयारी एकदम तुमची झालेली आहे आणि तुम्ही सगळे सज्ज आहात?
मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न आहे, कारण की गेली 2 महिने आमच्या खेळाडूंनी कसून सराव केलेला आहे आणि भविष्यात लास्ट इयर 4 वर्षापासून आम्ही जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला परमेश्वर यश देणार की नाही माहिती आम्हाला माहीत नाही आहे, पण आमचे नक्कीच 10 तासासाठी प्रयत्न राहतील आणि प्रयत्नानुसारच आम्ही प्रयत्नांती परमेश्वर हे वाक्य आम्ही रोज गिरवत आहोत. तर मेहनत नक्कीच ह्या चालू वर्षी रंग आणणारे निश्चित आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय गेल्या 2 महिन्यापासून हे बाळगोपाळ सराव करतायत आणि यंदा जय जवान गोविंद पथक हे 10 थर लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या 2 महिन्यापासून ही प्रॅक्टिस सुरू आहे आणि नक्कीच त्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा प्रशिक्षकांना आहे. कॅमेरामॅन रुपेश शेलारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.